वेअर गोईंग? अरे बरं झालं तू मला इथे मिटलास. मिटलो? अरे म्हणजे भेटलास रे. हा. मी तुला कॉलच करणार होते. मला कॉल करणार होता? हो. अहो शोभा आंटी, काय काय विचार काय आहे तुमचा? अरे अरे सोसायटीतल्या काही सिक्रेट न्यूज तुला सांगायच्या होत्या. आपण जर सोसायटीत मिटलो असतो तर सगळ्यांनी सिनलं नसतं का? म्हणून कॉल करून तुला सेपरेट बोलवणार होते. बर. हा तर काय सांगणार होतास तू मला? अहो शोभा आंटी, मी कुठे काय सांगणार होतो? अहो तुम्हीच त्या सिक्रेट न्यूज सांगणार होता ना. अरे हो पण तुला काही अंडरस्टूड झालं का? कशाबद्दल? सोसायटी. अहो शोभा आंटी, काहीतरी समजेल असं बोलाव. अहो न्यूज काय, सिक्रेट काय, सोसायटी काय? हळू हळू हळू. अरे हळू रे. किती मोठ्यांदा बोलतोयस. आणि डोंट टेल एनीबडी की मी तुला टेललंय म्हणून. टेक शपथ, टेक शपथ. बर, घेतली शपथ. ते पोंक्षेत ना सोसायटीतले. कोण? अरे ते पोंक्षे रे. पोंक्षे. मग ते पोंक्षे ना सोसायटीतल्या सगळ्यांच्या सह्या घेत आहेत. तुमच्या अपोजिट मध्ये एक पत्रक काढलंय. पत्रक? हो. आणि आमच्या विरुद्ध? हो. का? अरे तुम्हाला त्या सोसायटीत राहू द्यायचं नाही, ती जागा सोडायला लावायची म्हणून. अहो पण का? अरे त्या पोंक्षेंचं असं म्हणणं आहे की याचा खुनी व्यसनी नेबर त्यांना नकोय. त्यांच्या जीवाला धोका आहे. डेंजर. नाउ टेल मी. अरे वा, म्हणजे जीवितास धोका आहे. हे पोंक्षे स्वतःला समजतात कोण? अरे हळूहळू. किती मोठ्यांदा शाउटतोयस. इकडच्या तिकडच्या कोणी ऐकलं आणि त्यांना जाऊन टेललं की मी तुला टेललंय म्हणून तर काय होईल? अहो पण आंटी, तुम्ही इतक्या का घाबरताय? अरे फर्स्ट साईन माय टेकन. काय? अरे म्हणजे पहिली सही माझी घेतली आहे ना, म्हणून तो सगळं अंडरस्टूड झालं मला. म्हणजे तुम्ही त्या पत्रकावर सही केली? व्हॉट टू डू. आम्हाला राहायचंय त्या कॉलनीत. नाउ टेल मी. वा आंटी, म्हणजे आधी आग लावायची आणि भाजलं का म्हणून विचारायचं. हे बघ सुधीर, टाइम मायनस टाइम करून मी सगळं तुला टेललं आणि आता तूच मला म्हणतोयस यू आर फूल्स. व्हॉट टू डू टेल मी. उपकार केलेत, धन्यवाद. टेन्शन नॉट. अरे गो हळू रे बाबा. मैं कम इन सर? हाँ ये मानसी, बैस. थँक्यू. हा अर्ज वाचलास? संग्राम देसाईंचं ऍप्लिकेशन? होय, अकाउंटंटच्या जागेसाठी अर्ज केला त्यांनी. कमाले. सर मी त्यांना अर्ज करू नका म्हणून सांगितलं होतं. हे बघ मानसी, तुझी जर का गॅरंटी असेल तर त्याला नोकरीवर ठेवायला माझी काहीच हरकत नाही. गॅरंटी कशाबद्दल सर? नाही म्हणजे शिक्षा भोगून आलेल्या अशा व्यक्तीला इतक्या मोठ्या पदावर ठेवायचं म्हटलं तर. सॉरी सर. सर, संग्राम देसाईंना त्यांच्या हातून खून झाल्याबद्दल शिक्षा झाली होती. त्यांनी फ्रॉड केला म्हणून शिक्षा झाली नव्हती. डोंट टेक अदरवाईज. संग्राम देसाईच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याचा शत्रूही शंका घेणार नाही. मी तर त्याला कॉलेजपासून ओळखतोय. तरी पण तुझी मान्यता असेल तर मग त्याला मला घ्यायला काही हरकत नाही. नो सर, माझी मान्यता नाहीये. पण का? सर, मी इथे नोकरी करते. माझ्या समोर समजा शिक्षा भोगून आलेला कैदी म्हणून त्यांची कोणी हेटाळणी केली तर मला ते सहन होणार नाही. आणि माझ्या समोर त्यांचा कोणी अपमान केला तर त्यांनाही ते सहन होणार नाही. दॅट्स इट. म्हणून मला संग्राम देसाई नकोय. आता तू एक काम कर, रिजेक्शन लेटर तयार कर आणि त्याच्यावरती फॉर म्हणून तूच सही कर आणि ते संग्राम देसाईंकडे पाठवून दे. सर मी? सो व्हॉट, तू तर माझ्या अनेक पत्रांवरती फॉर म्हणून सही करतेस. ओके सर. सुधीर, आबा आली का रे कॉलेजमधून? नाही ग अजून, येईल इतक्यात. अरे अंधार पडतो ना म्हणून जरा काळजी वाटते तिची. येईल ग. तुम्ही चहा घेतलात? मला माहितीये, मीच पाठवलंय ते पत्र. तेवढी अक्कल आहे मला, तुझी सही आहे खाली. का? कंपनीने तुमच्या अर्जाचं पाठवलेलं उत्तर आहे. तेच म्हणतोय मी. काय कारण काय दिलंय? ऍप्लिकेशन माझं परत करायला कारण काय? मला तसं सांगता येणार नाही. म्हणजे मला तशी काही बंधन आहेत. तू तुझ्या ऑफिस मध्ये बसलेली नाहीस. तू माझ्या घरात माझी बायको म्हणून आहेस. मला का उगीच त्रास देताय तुम्ही? तुम्हाला माहितीये सगळं. नियमही तुम्हाला माहिती आहेत. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं अर्ज पाठवू नका म्हणून. करेक्ट.
तू मला आधीच सांगितलं होतंस की अर्ज पाठवू नका, कारण मी तुला तुझ्या ऑफिसमध्ये नको आहे, राईट? का मला कशाला तसं वाटेल? तुम्ही उगीच काहीतरी कारण काढून वाद घालत असता. नाही 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 नाही, हे बघ मी वादासाठी वाद घालत नाहीये. नाही, मला कळलं पाहिजे मला नोकरी काय मिळत नाहीये, कळलं पाहिजे मला. का ग, माझ्याकडे काय क्वालिफिकेशन नाही, एक्सपिरियन्स नाही, काय नाहीये. अरे मीच मूर्ख. खरं तर तुझ्या सगळ्या भानगडी माझ्या आधीच लक्षात यायला हव्या होत्या. काय बोलायचं ते स्पष्ट बोला. का माझ्यावर काही बंधन नाही आहे, सगळ्या गोष्टी तुला सांगितल्याच पाहिजे तसं? तरी तुम्हाला सांगावंच लागेल. आज सकाळी तुम्ही माझ्या ऑफिस जवळ काय करत होता? काय करत होतो म्हणजे? मी सकाळी घरातून निघाले तेव्हा तुम्ही माझ्या मागे मागे का आलात? बायकोच्या मागे मागे जाणं हा काही गुन्हा आहे का? कशा करता पाठलाग करत होता? अच्छा, म्हणजे तुझ्या मागे. अच्छा, मी असं जर म्हणालो की का ग तू माझ्या पुढे पुढे का चालत होतीस, तर खरं तर तू माझ्या बरोबर चालायला हवंस, पण नाही. माझ्याबरोबर चालताना तुला संकोच वाटतो, लोक काय म्हणतील याचं धडपड येतं तुझ्यावर. तुम्ही माझ्या मागे का आलात? मी त्या बाजूला फिरायला गेलो होतो. तुम्हाला फिरायचं असतं तर तुम्ही माझ्या ऑफिस भोवती चक्रा मारत बसला नसतात तास-तासभर. त्या टकऱ्या जोगच्या केबिन मध्ये तास तू काय करत होतीस? हे बघा, बॉस कडे ऑफिसच्या कामासाठी सगळ्यांना जावं लागतं. हा, जावंच लागतं. खास करून तुला तर जावंच लागतं. बस झालं, तोंडावर राहा. आई हं? काय झालं? काय झालं आबा? आई तो मवाली धन्या काय केलं त्यानं? आबा रोज माझ्या मागे लागतो आई. आज बस इथपर्यंत आलाय. त्यानं माझा हात धरायचा प्रयत्न केला. आई घाबरू नकोस बाळा. आई थांब, आपण बघूया कोण आहे ते. अगं घाबरू नकोस, रडू नकोस. आई अगं आई, ती दोघे तिघे खालीच उभे आहेत. आपण बघूया, थांब, घाबरू नकोस, रडू नकोस, शांत हो, बघू. शांत हो बाळा. काय रे, यातला धन्या कोण? तो जॅकेट घालून उभा आहे ना, तोच. भाई आहे म्हणे इथला. भाई आहे काय? आई, आता हे कशाला गेले खाली? खाली जाऊन धन्याला समजावून सांगणार आहेत का आमच्या आभाला त्रास देऊ नका म्हणून? अरे देवा, हे बाहेर गेले. सुधीर आवर त्यांना, आवर म्हणते ना त्यांना. अरे देवा. आभा, तू आज जा. आभा, आज जा.